नमस्कार मित्रांनो, पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर आज आपण उन्हाळ्यामध्ये बरेच जनावर म्हणजे गाई म्हशी या त्यांच्या दुधामध्ये अचानक घट होते। म्हणजे जर 15 लिटर दूध देणारी गाय असेल तर ती 10-12 लिटर पर्यंत येते आणि म्हैस सुद्धा 12 लिटरची असेल तर ती 7-8-9 लिटर पर्यंत येते। तर याचं कारण काय आणि त्यावर काय उपाय करता येईल त्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे। तो फॉर्म्युला जर आपण त्यांना जर दिला तर नक्कीच आपली गाय पूर्ववत येईल। म्हणजे जी 15 लिटरवरून 12-10 लिटरवर आलेली आहे ती नक्कीच 15 लिटर दूध देईल। आणि म्हशी सुद्धा ज्या तुमच्या 12 लिटरच्या म्हशी आहे त्या 8-9 लिटरवर ज्या आलेल्या आहे त्या परत 12 लिटर 100% देतील, यात काही शंका नाही। तर सुरुवातीला काय करायचं, आपण जर डिवर्मिंग केलेलं नसेल आपल्या गायींचं किंवा म्हशींचं तर आपण ते डिवर्मिंग करून घ्यायचं। आता ते डिवर्मिंग कसं करायचं त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ जर आपण डिस्क्रिप्शन मध्ये किंवा प्लेलिस्ट मध्ये जाऊन जर बघितला तर तुम्हाला समजेल की कसा द्यायचा। तर आपण सर्वप्रथम आपल्या गायींना आणि म्हशीला जंतज औषध देऊन घ्यायचंय। त्यासोबतच आपण 100 ml लिव्हर टॉनिक कोणत्याही कंपनीचा असो, लिओफेरॉल असेल, ब्रोटॉन असेल, ब्रोटॉन पण खूप छान आहे। जर हे 100 ml दररोज म्हणजे 10 दिवसासाठी हे ब्रोटॉन किंवा कोणतेही जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या कंपनीचा आपण लिव्हर टॉनिक 10 दिवस द्यायचंय दररोज 100 ml। त्यासोबतच मिनरल मिक्सचर फार गरजेचं आहे। जर आपली गाय जर 15 लिटर दूध देणारी असेल, 15 ते 20 लिटरच्या पुढच्या जर असतील तर त्यांना 100 ग्रॅम सकाळी आणि 100 ग्रॅम संध्याकाळी द्यायला पाहिजे। आणि 15 लिटरच्या आतमध्ये असलेल्या गायींना 50 ग्रॅम सकाळी आणि 50 ग्रॅम संध्याकाळी असं कंटिन्यू दिलं गेलं पाहिजे। म्हशींना पण तसंच, जर 12 लिटरच्या पुढच्या जर म्हशी असेल तर त्यांना 100 ग्रॅम सकाळी आणि 100 ग्रॅम संध्याकाळी मिनरल मिक्सचर दिलंच पाहिजे। म्हशींना पण लिव्हर टॉनिक देणं फार गरजेचं आहे। त्यासोबतच आपण जो पशु आहार देतो हा पशु आहार संतुलित असला पाहिजे। आणि उन्हाळ्यातच दूध कमी का होतं तर आपण त्यांना थंड पाण्याची व्यवस्था केली पाहिजे। त्यासोबतच त्यांना सावली व्यवस्थित तिथं गारवा राहील अशा प्रकारचं त्यांना वातावरण निर्मिती केली पाहिजे, गारवा राहील असं। आणि मी जो आता फॉर्म्युला सांगणार आहे तो फॉर्म्युला जर आपण मी सांगितलेल्या पद्धतीने जर दिला तर नक्कीच आपली गाय म्हैस ही जी कमी झालेली उन्हामुळे किंवा उन्हाळ्यात तर ती परत पूर्ववत येईल, यात काही शंका नाही। तर काय करायचं, आपण जो पशु आहार देतो म्हणजे जे भरड धान्य, पेंड वगैरे हे जे मिक्सअप पशु आहार संतुलित आहार देतो तो आहार काय करायचा, सकाळी द्यायचा असला तर आदल्या दिवशी संध्याकाळी तो मी सांगितलं त्याप्रमाणे तो भिजू घालायचा। म्हणजे काय करायचं, 1 लिटर पाणी घ्यायचं, त्यामध्ये 100 ग्रॅम गुळ मिक्स करायचा आणि हे तो एकजीव झाल्यानंतर किंवा गुळाचं पूर्ण पाणी झाल्यानंतर किंवा ते लिक्विड फॉर्म मध्ये आलं की हे जे द्रावण आहे 1 लिटरचं हे त्या संतुलित पशु आहार मध्ये मिक्स करायचं आणि भिजत ठेवायचं। आणि हे सकाळी द्यायचं असलं तर आदल्या दिवशीच म्हणजे संध्याकाळी हे भिजू घालायचं आणि सकाळी द्यायचं। आणि सकाळी भिजू घालायचं आणि संध्याकाळी द्यायचं। म्हणजे आपण 100 ग्रॅम गुळ घ्यायचा आहे। हा गुळ फार गरजेचा आहे। याने काय होतं तर यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लो आयर्न भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे जनावरांची एनर्जी लेवल टिकून राहते आणि त्यामुळे जे कमी झालेलं दूध आहे ते नक्कीच वाढतं। तुम्ही हा प्रयोग करून बघा। हा आम्ही फील्डवर वापरलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।